सूरजनं आज खूप चांगली कामगिरी केली स्कोरिंगच्या माध्यमातून. तो आमच्या जोडी नव्हता सकाळपासून, त्यामुळे सूरजचं स्पेशली थँक्स, मनापासून आपला आभार आहे. त्यानंतर पंच सर या, दलवी सर यांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जातोय आज स्पेशली. खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी मात्र ज्यांनी मोलाचा वेळ दिला, चांगली कामगिरी पंचांच्या माध्यमातून राहिली. पंच सुरेशजी दळवी सरांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी होतो. शिगवण साहेब क्रीडा असोसिएशन अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकतायत. त्यानंतर पंडित सर, या पंडित सरांचा सन्मान आपण करूयात. या स्पर्धेसाठी मात्र खूप छान प्रकारे आपण पाहिलं तर पंचांची कामगिरी, त्यामधलं हे दुसरं नाव पंडित सर, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि तिसरे पंच दिनेश म्हात्रे सर यांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी होतोय. खूप छान प्रकारे डिसिजन, स्वतः क्रिकेटर म्हणून सुरुवातीला केलेली कामगिरी आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आपला अनुभव हा मैदानाच्या मध्ये ज्यांनी दाखवलाय ते पंच दिनेशजी म्हात्रे सर, आणि सरांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. तिन्ही आमच्या ऑफिशियल अंपायरचं मनापासून आभार आहेत. आपण खऱ्या अर्थाने स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी केलीत, त्याबद्दल मनापासून आभार. समालोचक कक्षामध्ये आमच्या जोडीनं त्यांचा आपण आवाज ऐकला, द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर, आणि नेहमीच क्रिकेटमध्ये दर्जेदार समालोचन आणि क्रिकेट सोबत एक्सपर्ट म्हणून ज्यांची कामगिरी सातत्याने राहिली आहेत, द व्हॉइस ऑफ नारंगी तुकाराम मांगेला सरांचा सन्मान आहे. मी दत्ताराम गोठल साहेब, दत्ता शेठ यांनाच विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. कारण प्रत्येक बॉलवरती जे विश्लेषण आपण ऐकत होता ते ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलंय ते तुकाराम मांगेला सर, आणि तुकाराम मांगेला सरांचा हा सन्मान आहे, तो सन्मान मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू, आपल्या मनापासून आभार आहेत. आपण पिच क्युरेटर अशोक माली, पिच क्युरेटर अशोक माली आपण असाल तर आपण या, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. वेळोवेळी पिच वरती जे आपण पाहिलं तर वर्क करण्याचं काम अशोक माली यांनी केलंय, तर ते असतील तर त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. अजून एक आपण शुभ सन्मान करतोय. मंडणगडचं क्रिकेट आणि एक नातं जे गेल्या कित्येक वर्षामध्ये ज्याने जपलेले आहेत आमचे समालोचक अर्थात धनंजय पाटील यांचा देखील, कारण प्रत्येक खेळाडूंची इत्थंभूत माहिती ज्यांच्यावरती आहे, म्हणून मंडणगड क्रिकेट आणि एक नातं वेगळं नातं ज्याने जपलेलं आहे, धनंजय पाटील यांचा सन्मान हा केला जाणार आहे. धनंजय पाटील, एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या, कारण प्रत्येक वेळी नेहमीच प्रत्येक खेळाडूंची आपल्या पाहुण्यांची इत्थंभूत माहिती ज्यांच्याजवळ आहे त्यांच्या धनंजय पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय. अशोक माळी जर आपण असाल तर आपण लगेच या. त्यानंतर डीजे राज आपण या. खूप छान प्रकारे संगीतमय वातावरण आपण ऐकलं, त्यामध्ये जी ऑपरेटिंग होती ती आमचे डीजे राज होते, त्यांनी खूप छान प्रकारे केलेले आहे. तर डीजे राज यांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. डीजे राज यांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जाईल. राजा आपण पुढे या. टाळ्यांच्या गजरामध्ये डीजे राजचा आपण सन्मान करूयात. खूप छान प्रकारे संगीत डीजे जे वाजवलं त्यामध्ये प्ले करणारे आमचे डीजे राज आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. राज आपल्या मनापासून आभार. त्यानंतर आज डीबीएन लाईव्हच्या चॅनलवरती स्पर्धा पाहिलीत, परंतु ओम साई लाईव्हचे आपले मेंबर्स त्या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपलाही सन्मान या ठिकाणी होणार आहेत. ओम साई लाईव्ह एक जण या. ही स्पर्धा आपण डीबीएन लाईव्ह या चॅनलवरती पाहिली, परंतु डीबीएन बिझी असल्या कारणामुळे ती डीबीएनच्या चॅनलवरती सोडण्यात आली होती, आणि ते संपूर्णतः स्पर्धेचं प्रक्षेपण आपण ज्यांच्या माध्यमातून पाहिलं होतं ते ओम साई नेटवर्कचे हे आमचे दोन्ही मेंबर्स आहेत, जे पालघरवरून बिलॉंग करतायत, आणि त्यांचा सन्मान आहे, तो सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. खूप छान प्रकारचं लाईव्ह प्रक्षेपणाच्या सकाळपासून रात्रीपर्यंत मात्र ज्यांनी केलेलं आहे असे आमचे मेंबर्स आहेत, त्यांचा हा सन्मान आहे, तो सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. साई कृपा क्रिकेट संघ गोटे खलाटी ग्रामविकास गोटे खलाटीची साईबाबा चषक 2025 आपण पाहिलेले आहेत, आणि या स्पर्धेमध्ये खूप छान पद्धतीने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली.
मागच्या वर्षी कोपरीच्या मैदानावरती पार पडलीत, यावर्षी नारंगीच्या मैदानावरती आपण ही स्पर्धा पाहिलेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये जे 16 संघ पार्टिसिपेंट झालेत त्यांचा मनापासून आभार आहेत. या संपूर्ण स्पर्धेबद्दल 2 शब्द मनोगत व्यक्त करण्यासाठी मी हेमंत शिगवण साहेब आपणास विनंती करतो, आपण आपला 2 शब्दात मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी साईकृपा क्रिकेट संघ गोटे खलाटी आणि गोटे ग्राम विकास मंडळ मुंबई यांच्या वतीने संयुक्त विद्यमानाने आज या इथे एक खूप मोठी स्पर्धा आणि मानाची स्पर्धा आहे मंडणगड तालुक्यातील. जी अतिशय चांगल्या रीतीने कोणताही विघ्न न येता उत्कृष्ट पद्धतीने पार पडली. उंबरशेत संघाने पुन्हा दाखवून दिलं की आम्ही विजेते आहोत आणि आम्हीच विजेते राहणार. सतत 3 वर्ष ते विजेतेपद जिंकत आहेत आणि त्यांना जे 11 खेळाडू आहेत त्यांना शिर्डी दर्शन हे दत्तारामजी गोटल यांच्या माध्यमातून त्यांना करायला मिळणार आहे. खूप भाग्याचा क्षण आहे त्यांच्यासाठी. चिंचाळी संघाने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळ केला, जीवाचं रान केलं. पण क्रिकेट हा काय अनिश्चिततेचा खेळ आहे, थोडाफार मागे पुढे होतो. अजय डेरे यांनी अखंड दिवसभर जी मेहनत केली अतिशय उल्लेखनीय होती. साईराज याच्या कॅचने त्या मॅचेस जिंकलेल्या आहेत, त्यासाठी साईराजसाठी एक मोठी टाळी झाली पाहिजे सरकारची. बाकी संघाने सुद्धा उत्कृष्ट खेळ केला. अशाच प्रकारे साथ देत राहा. आम्ही सुद्धा अशाच प्रकारे वेगवेगळ्या स्पर्धा भरवू, चांगल्या प्रकारे खेळू, हेच विनंती. धन्यवाद. मनापासून आपला आभार आहेत. अजय डेरेसाठी एक पारितोषिक होतं जे षटकारासाठी प्रतीक वैराग कबरगाण यांच्या माध्यमातून लावलं होतं. अजय या, अजय डेरे मंडणगड मधील कबरगाणी गाव आणि कबरगाणी गावचे प्रतीक वैराग यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक होतं, ते अजय डेरे यांना मात्र या ठिकाणी दिलं जात आहेत. लगेच आपण बक्षीस वितरण समारंभाच्या दिशेने जाऊयात. ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीनं जर चुकून मापून कोणाचा सन्मान राहिला असेल तर त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, सर्वांना घरी जायचं आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण सर्वजण थांबलेलो आहोत, रात्री थांबलेलो आहोत आणि आता बक्षीस वितरण समारंभाच्या दिशेने जातोय. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज काय वाटतंय, कोण वाटतंय? बेस बॉलर युवराज, अजय तो खेळाडू आहे बेस बॉलर ऑफ द टुर्नामेंट. अजयही नाही, युवराजही नाही, तिसरा आहे साईराजही नाही. बेस बॉलर ऑफ द टुर्नामेंट प्राइज गोज टू वन अँड ओनली मिस्टर सुहास, टीम उंबरशेत. उंबरशेत संघाचा सुहास ठरला या स्पर्धेतील बेस बॉलर ऑफ द टुर्नामेंट. हे प्राइज आहे ते दिलं जाईल. राजेंद्र गोठल साहेब यांच्या शुभ हस्ते हे प्राइज आहे ते मात्र दिले जात आहेत. बेस बॉलर सर्वाधिक सुंदर गोलंदाजी या स्पर्धेमध्ये करणारा हा खेळाडू आहे. या वर्षामध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय उंबरशेत गावचा हा खेळाडू. बेस बॉलर ऑफ द टुर्नामेंट. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्यात सुहास साठी. सनी स्पोर्टच्या माध्यमातून ही जर्सी दिली जात आहे. सुहास, जास्त नाही प्रश्न, 2 शब्द असणार आहेत. कसं वाटतंय बेस बॉलरचा पुरस्कार मिळालेला आहे? गुड इव्हनिंग सर्वांना. तर साईबाबा चषक 2025 चांगलं उत्कृष्ट आयोजन होतं आणि ऑर्गनायझेशन एक नंबर होती. आणि त्याचप्रमाणे माझ्या टीमचा, माझे भावजे आहेत, त्याच्यानंतरला मामा, सायराज, युवराज, नरेंद्र, सर्व पूर्ण टीमचा सहकार्य चांगला होता. आणि समोरची टीम सुद्धा चांगली खेळली. चिंचाळी, अजय डेरे, त्याच्यानंतरला तेजस चांगला मित्र आहे माझा. त्याच्यानंतरला पुन्हा एकदा कमिटीचं आणि ऑर्गनायझेशनचं खूप खूप अभिनंदन. दिवसाचं क्रिकेट खेळणं, नाईटचं क्रिकेट खेळणं आणि साईबाबा चषकाच्या वतीनं लाईट्स ऑन झाल्या त्यानंतर क्रिकेट खेळणं, त्यामध्ये काय फरक होता? लाईट्स ऑन झाल्या तर आता पहिली गोष्ट म्हणजे क्रिकेट हे फास्ट झालंय आणि क्रिकेट फास्ट झाल्यामुळे आणि पहिली गोष्ट तर सर्कलचा खेळ हा आपण सर्वात बेस्ट खेळ आहे आणि एवढंच बोलू शकतो. शब्द नाही त्याच्याकडे. आणि सुहास ठरला त्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंटच्या मानकरी. यानंतर पुढील पुरस्कार आहे बेस बॅटर ऑफ दी टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज. काय वाटतंय, कोण वाटतंय? तो खेळाडू फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ 4 क्रमांकापैकी आहे.
जे 4 पारितोषिक आहेत त्यापैकी आहे. चला आता डायरेक्ट सांगतो, तो खेळाडू आहे 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकामधून. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. एक नाव आलंय अजय, दुसरं नाव योगेश. योगेश दुसरं नाव योगेश आलाय. रेस होती दोघांमध्ये, एक तर अजय मध्ये होती आणि दुसरी योगेश मध्ये होती. पण त्या खेळाडूला पाठी ठेवत असताना थोडासा कमी पडला आणि पुढे येत असताना एक स्टेप पुढे जाणारा खेळाडू आहे. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. प्राइज गोज टू वन अँड ओनली मिस्टर अजय जाधव. अजय जाधव, टाळ्यांचा गजर त्याच्यासाठी होतोय आणि प्राइज मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर दिलं जात आहे. मनीष शिगवण आणि दीपेशजी बोत्रे यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर ही ट्रॉफी दिली जात आहे. एकदम जवळून फोटो घेतला जातोय. अजयला बोलायचंच आहे. हा भरपूर जण सांगतात की अजय तुला बोलावं लागेल. अजय, बेस्ट बॅट्समॅनचा पुरस्कार तुला मिळालेला आहे. सुरुवातीला अभिनंदन आहे. कसं वाटतंय, बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळेल असं वाटलं होतं का? नाही, खरंच खूप छान वाटतंय. आता बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळाल्यानंतर आनंदी कोण जास्त होणार आहे? सर्वच. घरी घराच्या बाहेर आनंदी होणार ना? हा, नक्की कोण होणार? सर्व फॅमिली वगैरे, टीम वगैरे सर्व. तो तो सांगत नाही, सिक्रेट गोष्ट सांगत नाही. तो फक्त सांगतो की माझे मित्र खुश होणार, बाकी सांगत नाही. तर हा होता अजय, ज्याला बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर या स्पर्धेतील चतुर्थ पारितोषिक देऊयात. चतुर्थ पारितोषिक टीमचं नाव आहे टीम बोरगर ठरलाय या स्पर्धेचा चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी. चला, चतुर्थ पारितोषिक टीम बोरगर या. बोरगर चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी दिली जात आहेत. या मान्यवर या. संदीपजी बोरले साहेब आणि सुनीलजी बोत्रे साहेब यांच्या शुभ हस्ते दिली जात आहेत ही ट्रॉफी. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर बोरगर साठी होऊ द्यात. साईबाबा चषक 2025 चा चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिकाचे मानकरी आहे टीम बोरगर. चांगला खेळ संपूर्ण दिवसामध्ये त्यांनी केलाय आणि चतुर्थ क्रमांकावरती त्यांना समाधान व्यक्त करावं लागलंय. काँग्रेट्स टीम बोरगर, आपल्या मनापासून अभिनंदन. त्यानंतर या स्पर्धेतील तृतीय पारितोषिक आणि मानकरी ठरणारा संघ आहेत. टीमचं नाव आहे कातलकोंड. कातलकोंड या कातलकोंड संघाला पारितोषिक ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल. गणपती बोत्रे आणि नितेश पलनकर यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तरी ट्रॉफी दिली जात आहे. अभिनंदन टीम कातलकोंड. त्यानंतर या स्पर्धेतील उपविजेता ही ट्रॉफी आहे ती मात्र दिली जात आहेत. रनर अप जो फायनलच्या टच पर्यंत पोहोचला परंतु फायनल नाही जिंकू शकला, तर टीमचं नाव आहे द्वितीय पारितोषिकाचे मानकरी ठरणारे टीम चिंचाळी. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. साईबाबा चषक 2025 चा उपविजेता ठरणारा संघ आणि टीमचं नाव चिंचाळी. द्वितीय पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहेत. नामदेवजी आणि त्यांच्या जोडीला आपण पाहिलं तर दिनेशजी बोत्रे साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते दिली जात आहेत. बाकीच्यांनी खाली बसा आणि सी मध्ये राहा तर कॅमेरामध्ये दिसा.
चला एकदा टाळ्यांचा गजर कातलकोणसाठी होऊ द्यात. या स्पर्धेतील चिंचालीसाठी होऊ द्यात. द्वितीय पारितोषिकाचे मानकरी आहेत. कातलकोणला पाहिलं, चिंचालीला पण पाहिलं. आता वेळ झालाय मॅन ऑफ द सिरीज देण्याची. मॅन ऑफ द सिरीज तो खेळाडू आहे या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम चांगली कामगिरी. जी माहिती आमच्यापर्यंत आयोजन कमिटीने पोहोचवल्यात ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरणारे खेळाडू आहेत. एक 2 ते 3 नॉमिनेशन होते. एक अजय होता, दुसरा साईराज पण होता. साईराजच्या जोडीला आणखीन एक नाव होतं. 3 नावं होती. त्या 3 नावापैकी असा खेळाडू आहे जो मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरतोय. काय वाटतंय साईराज? इथे काय वाटतंय? अजून थांबलेले आहेत. अजय वाटतंय. अजय ढेरे साईराज यांच्यामध्ये रेस होती आणि मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरणारा खेळाडू मिस्टर अजय ढेरे. मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याचा मानकरी ठरणारा खेळाडू आहेत अजय ढेरे. आणि अजय ढेरे यांना हे पारितोषिक मात्र या ठिकाणी दिलं जात आहेत. मंगेशजी बोत्रे साहेब आणि नरेशजी बोत्रे साहेब यांच्या शुभ हस्ते पण पाहिलं तर अजय ढेरे यांना पण पाहिलं तर ही मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी दिली जात आहेत. अजयशी 2 मिनिटं चर्चा करूयात. अजय, मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळतायत, कसं वाटतंय? प्रथमतः आम्ही गोटे खलाटी संघाचे आभार मानतो, कारण आम्हाला ना सर्व संघांना एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला आहे खेळण्यासाठी. कारण अशा टुर्नामेंट आमच्या कमिटीमध्ये कमीच होतात बोलायला गेलात तर. आणि लाईव्हची शक्यता सर्व टीमना गरज आहे, कारण ह्यातूनच सर्व खेळाडू वरती येणार आहेत. आपण खेळतो ओव्हलमध्ये आणि ओव्हलमध्ये सर्व काही क्रिकेट कोणाला समजत नाही. सर्कल गेम हा सर्कल आहे. आणि परत एकदा मी गोटे संघाचा आभार मानतो. फायनलची मॅच होती, महत्वाची मॅच होती. तुझी विकेट गेल्यानंतर ते प्रेशर मैदानाच्या मध्ये दिसलं. त्या धावसंख्येपर्यंत नाही पोहोचू शकले, परंतु अपॉर्च्युनिटी टीम मध्ये सायराजनं केलेला खेळ, त्याने घेतलेला कॅचेस, तो झालेला खेळ, त्याबद्दल काय सांगाल? साईराजचे मी खूप आभार मानतो, कारण तो चांगलाच खेळाडू आहे. जो चांगला आहे त्याला चांगलाच बोललं पाहिजे आपण. उगाच एखाद्याला काही नावं ठेवून ट्रोल करून काय फायदा नाही. आणि साईराजने जी झेल घेतली तेजसची, तिथं आमचा जरा गेम थोडाच खचला गेला. नंतर मग माझ्यावरती सर्व भार पडला होता. मला पण गेम बनवायचा होता, पण नशिबाचा भाग आहे. हे होते अजय ढेरे. खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत आहेत मॅन ऑफ द सिरीजचे हकदार आहेत. वेळ झालाय चॅम्पियन टीमची. आणि या वर्षाचा नाही, मागच्या 2 वर्षामध्ये ज्या स्पर्धेमध्ये ज्या नावाची चर्चा राहिल्या आहेत, तिसऱ्या पर्वामध्येही आले. पहिल्या मॅच मध्ये बाय मिळाली, पण बाय मिळाल्यानंतर पाठीमागे वळून पाहिलं नाही. तो संघ आहे साई कृपा क्रिकेट संघ गोटे खलाटी, ग्राम विकास मंडळ गोटे खलाटी आयोजित साईबाबा चषक 2025 चा विजेता संघ. पर्व 3 मध्ये कंटिन्यू फायनल मारणारा संघ. आणि टीमचं नाव आहे टीम उंबरशे. Champion, 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 champion. आणि शिकवण साहेब, हेमंत शिकवण साहेब. Champion, 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 champion. Everybody know Chris Gayle is a champion. Beanie a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Pollard is a champion, Lara is a champion, Gayle is a champion. Don't forget Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly and a champion, 958 Bolt a champion. Champion, 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 champion. Everybody knows it, Bravo a champion. Champion. साईबाबा चषक 2025 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिलीत. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. आज डीबेन लाईव्ह वरती संपूर्णतः स्पर्धा पाहायला मिळालीत. परंतु आपल्या साई समर्थ नेटवर्कचे जे मेंबर्स आहेत, खास करून पालघरवरून आलेले, त्यांचा मनापासून आभार. सकाळपासून खूप चांगलं काम त्यांनी केलंय. डीजेचे आमचे राज असतील, कॉमेंटेटर म्हणून तुकाराम मांगेला सरांचं खूप चांगलं काम राहिलं. तिन्ही ऑफिशियल अंपायर्स आणि सकाळपासून जो प्रेक्षक वर्ग आम्हाला ऐकत होता, पाहत होता, त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. ही स्पर्धा संपन्न झाली असं जाहीर करतोय. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. शुभरात्री. गुड नाईट.